रत्नातले 4 गुण आपण काल पाहिले. आज पुढच्या अवच्छेदकाने तुमच्या समोरती मला विचार ठेवायचे. जगद्गुरु श्री तुकोबराय हा अभंग भंडारा भामचंद्र घोराडेश्वर डोंगरावरती साधना करून जगद्गुरु तुकोबरायांनी निवडला. जगद्गुरु श्री तुकोबरायांचा एका एका अक्षरामध्ये त्यांचा रमाकांत दडलेला आहे. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतायत. शब्दाचं परिशीलन करत असताना शब्द तुकोबराय सांगतात, शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी. शब्द हा उपकारक आहे. काही मानवी जीवनाला तो भगवत साक्षात्काराकडे तो घेऊन जातो. आणि म्हणून आम्हा घरी धन शब्दाची चरतने शब्दाचीच शस्त्र यत्न करू. आम्ही प्रयत्नाने शब्दाला शास्त्रामध्ये रूपांतरित करून प्रयत्नाने शब्दाला शस्त्रामध्ये सुद्धा रूपांतरित करू. छत्रपती शिवरायांनी हर हर महादेवची ललकार मावळ्याने टाकत हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. त्या शब्दाला शस्त्रामध्ये रूपांतरित केलं. आणि जगद्गुरु श्री तुकोबरायांनी शास्त्र म्हणजे गाथा तयार केली, शास्त्र तयार केलं. शब्दाला शस्त्र आणि शास्त्रामध्ये वापर करता येऊ शकतात. म्हणून मानवी जीवनात शब्द हा अत्यंत महत्वाचा आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी इतका अलौकिक असणारा दिव्य असणारा शब्द माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण पाहिलं तर शब्दाला अमृताचा कल्लोळ असावा ही तेजस्विता ज्ञानेश्वर महाराज सांगतात. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे तसे साचानी मवाळ मितले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, शब्दाला अमृताचा कल्लोळ असावा हे सांगणारे सृष्टीतले एकमेव संत म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. शब्दामध्ये अमृत तत्व दडलेलं आहे. शब्दामध्ये माधुर्य दडलेलं आहे. आणि ते माधुर्य शब्दाचं शोधत शोधत ते गोड शब्द समाजाच्या हातामध्ये देत देत समाजाचा उद्धार करणारे संत किती अलौकिक आहे, किती तेजस्वी पद्धतीने कार्य पाहतात हे आपण अनुभवतोय, पाहतोय. ऐका, 21व्या शतकामध्ये वारकरी संत विचारधारेची किती आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये गुन्हा घडल्याच्या नंतर पोलीस यंत्रणा काम करते. गुन्हा घडल्याच्या नंतर, पण गुन्हा घडू नये हे सांगण्याकरता ही नारदाची गादी काम करते. म्हणून ही नारदाची गादी महाराष्ट्रात अत्यंत महत्वाची आहे. आणि त्या गादीची विचारधारा समाजापर्यंत घेऊन जाण्याचं सगळे विविध चॅनल कार्य करतात. त्यामध्ये सन मराठी हा महाराष्ट्रातला आगळा वेगळा चॅनल आपल्याला पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो. याची क्लिअरिटी असेल, कार्य असेल, फार सुंदर पद्धतीने सगळी टीम छान पद्धतीने कार्य पाहते. आणि म्हणून गुन्हा घडू नये हे कधीही चांगलं आहे. गुन्ह्याकडे येणारी तरुण पिढी आकर्षित व्हावी हे चांगलं नाहीये. त्याकरता संत विचारधारा त्यांच्यापर्यंत जाणं अत्यंत महत्वाचं आहे. मानवी जीवनाची तेजस्विता संत विचारधारेमध्ये दडलेली आहे. विश्वाला कवेमध्ये घेण्याची ताकद कोणत्या विचारधारेमध्ये असेल तर ती आनंदाने आपल्याला सांगता येऊ शकते की ती दिव्यता फक्त संत विचारधारेमध्ये आहे. सगळे धर्म, सगळे पंथ, सगळ्या जातीला बाजूला करून मानवता दिव्य धर्म सांगणारा सृष्टीतील एकमेव विचारधारा म्हणजे आपली ही संत विचारधारा आहे. संतांनी दिलेले हे दिव्य तत्वज्ञान जगाला कवेमध्ये घेण्याकरता आजही एक विशिष्ट धर्म स्थापित, सगळे धर्मातले लोक एकत्र येऊन एक स्वतःची एक दिव्य प्रणाली तयार करू पाहत आहेत. कारण प्रत्येक धर्मातले काही चुकीच्या गोष्टी बाजूला करून सगळं मानव जाती करता एक विशिष्ट धर्म पाहिजे. त्या धर्म स्थापन झाल्याच्या नंतर त्या धर्माची विश्व प्रार्थना कोणती असावी या अवच्छेदकाने ज्यावेळेस विचार मांडला गेले त्यावेळेस गुलाबराव महाराजांनी सांगितलं ती दिव्यता, त्या विश्व प्रार्थना होण्याची ताकद फक्त आणि फक्त ज्ञानोबरांच्या पसायदानामध्ये आहे. ही गोष्ट नाकारता येत नाही. एवढी दिव्यता पसायदानाच्या त्या फिलॉसॉफीमध्ये आहे. आणि म्हणून पसायदान अलौकिक आहे. विश्वात्मक देवाजवळ विश्वकल्याणासाठी, विश्वात्मक देवाजवळ विश्वकल्याणासाठी विश्व मांगल्याने नटलेले ज्ञानेश्वर महाराज त्यांनी त्या मानवी हिताकरता दिलेले हे 9 ओव्या म्हणजे अलौकिक आहे. पसायदानाच्या पुढे काहीच नाही. जसं दुधाची अंतिम अवस्था म्हणजे तूप आहे. आपण दूध गरम केल्याच्या नंतर त्याला थंड करून ज्यावेळेस विरजण टाकतो
त्याच्यामध्ये विरजण टाकल्याच्या नंतर त्याचं दह्यामध्ये रूपांतर होतं. दह्याला दधिमंथन केल्याच्या नंतर 2 पदार्थ जन्माला येतात. ते एक लोणी आणि दुसरं आहे ताक. त्या लोण्याला कढवल्याच्या नंतर जे जन्माला येते त्याचं नाव आहे तूप. आता तुपाला पुढची प्रक्रिया नाही आहे. तसं वेदापासून महाभारतापर्यंत आणि महाभारतापासून भगवद्गीतेपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या विचारधारेपर्यंत, ज्ञानेश्वरीपर्यंत हे सगळी विचारधारा अंतिम कुठे परिणित झाली तर ती ज्ञानेश्वर महाराजांच्या 9 ओव्यामध्ये नाम पसायदानामध्ये झाली. एवढं पसायदान गोड आहे. विश्वमंगल्याचं दिव्य तत्वज्ञान घेऊन जगाच्या समोर ही नटलेलं 9 ओव्या हे पसायदान म्हणजे खरंच सृष्टीला मन मांगल्याकडे घेऊन जाऊ शकतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रसन्न अवस्थेची पूर्णता म्हणजे आपण पसायदानाकडे पाहू शकतो. एवढी तेजस्विता या मंगल्याकडे आहे. आणि म्हणून हे शब्द किती गोड आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधले शब्द किती गोड आहेत. जगद्गुरू तुकोबरायले ते शब्दाची साधना करत असताना, त्या शब्दाचे तेजस्विता अनुभवत असताना मी ज्ञानोबरायांचे शब्द तर उपजीव्य मानलेच, परंतु भगवत साक्षात्कार झाल्याच्या नंतर माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते शब्द काय सामान्य नाही आहेत. इथे जगद्गुरू तुकोबराय 2 पद्धतीने बोलतात. माझ्या पूर्वस्त्री जेवढे होऊन सगळे संत गेलेत, ज्ञानेश्वर महाराजांपासून माझ्यापर्यंत जेवढे सगळे संत होऊन गेले ते सगळ्या संतांचे शब्द माझ्या जीवाचं जीवन आहे. किंवा माझ्या मुखातून निघलेले शब्द ते सुद्धा माझ्या जीवाचं जीवन नाम माझे प्राण आहेत. जगद्गुरू तुकोबराय सांगतात अभंगाच्या 2य चरणामध्ये, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, आमुच्या जीवाचे जीवन, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका, शब्द वाटू धन जनलोका, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, वाटू धन जीवाच्या, शब्द वाटू धन जनलोका, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2य चरणामध्ये शब्द माझा जीवाचं जीवन ना माझा प्राण आहे असं जगद्गुरू श्री तुकोबराय सांगताय. शब्दाचा आणि प्राणाचा काय संबंध आहे तर ऐका. सृष्टीचं चलन वलन करणारा तो अखिलकोट ब्रह्मांड भगवान पंडित पांडुरंग परमात्मा आहे. तोही ह्या शरीराची निर्मिती करतोय, त्याचं चलन वलन करतोय. लोक आज देवाला मानत नाहीत, परंतु देवाची तेजस्विता कार्य पाहिलं. नास्तिकता आस्तिकता किती गोड असू शकते ऐका. आज लोक देवाला मानत नाहीत, पण जर आपण थोडंसं ऑब्झर्वेशन केलं आणि व्यवस्थित जर पाहिलं, नासाने सांगितलं सूर्याच्या आणि पृथ्वीचं अंतर किती आहे. सूर्याचा प्रकाश एका सेकंदाला 3 लाख किलोमीटरचा प्रवास करतोय. तो सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती येण्याकरिता 8 मिनिट आणि 20 सेकंद लागतात. 8 मिनिटाचे सेकंद काढा, त्याच्यामध्ये 20 ॲड करा, त्याला 3 लाखाने गुणा, इज इक्वल टू जेवढं अंतर येईल तेवढं अंतर सूर्याचं आणि पृथ्वीचं आहे. नासाचं म्हणणं असं आहे, तो सूर्य फक्त 50 मैल पलीकडे असता तर इथले सगळे गारठून मेले असते, आणि तो सूर्य फक्त 50 मैल पृथ्वीच्या दिशेने असता तर सगळे जळून खाक झाले असते. अरबो खरबो वर्षापासून हे अंतर व्यवस्थित 2 गोळ्यामध्ये ठेवणारा कोण आहे? तोच ईश्वर आहे, तोच गॉड आहे, तोच देव आहे. हे मान्य करावंच लागतं. आपण व्यायाम करतो, व्यायाम करताना आपल्याला घाम येतो का नाही? काकडे सर आपल्याला घाम येतो का नाही? मग घाम आल्याच्या नंतर अंगातून पाणी बाहेर येतंय, रोमारोमातून पाणी बाहेर येतंय. मग माझं म्हणणं असं आहे, जर आतलं पाणी बाहेर येतंय तर मग बाहेरचं पण पाणी आतमध्ये जायला पाहिजे का नाही? पण पाणी जात नाही. बाहेरचं पाणी आत जात नाही, पण आतलं पाणी बाहेर येतं. मग तो लॉक बसवणारा कोण आहे? तोच ईश्वर आहे, तोच गॉड आहे, तोच देव आहे. लोक देव मानत नाहीत. या औषधकाने तुमच्यावरती विचार ठेवतोय. फार सुंदर आहे. आपल्या ऋषीमुनी एवढे ग्रेट होते.
ज्या ग्रहाची एनर्जी पृथ्वीवर सगळ्यात जास्त, त्या ग्रहाचं नाव त्या वाराला देऊन टाकलं. रवी म्हणजे सूर्य, सूर्याची एनर्जी ज्या दिवशी जास्त आहे पृथ्वीवरती त्याला रविवार नाव देऊन टाकलं. म्हणून जसे वार तसे नाव ठेवले. आणि आपल्याकडे 12 राशी आहेत. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन ह्या 12 राशी आहेत. 9 ग्रह आहेत. आणि म्हणून 12 गुणिले 9 किती? 108. वारकरी परंपरेमध्ये आपण 108 माळीला मणी धारण करतो. एक माळ रामकृष्ण हरीची जर 108 वेळा झाली तर तुमचे 9 ग्रह क्लिअर होतात. हे त्याच्या मागचं ग्रेट सायन्स आहे. आणि म्हणून एवढी दिव्यता, एवढी तेजस्विता आपल्याकडे पाहायला मिळते. तसं रामकृष्ण हरी हा मंत्र फार विलक्षण आहे. आपण योगशास्त्राच्या अनुषंगाने जरी बोललोत, ज्योतिषशास्त्र थोडं बाजूला करून योगशास्त्राच्या अनुषंगाने जरी आपण बोललोत, तर आपल्या बॉडीमध्ये 72,000 नाड्या आहेत. एकदा की आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलो आणि आपण टाळी वाजवली आणि विठ्ठल म्हटल्याच्या नंतर, विठ्ठोबा म्हटल्याच्या नंतर इथं नाभीवरती मणिपूर नावाचं चक्र आहे. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञानी, सहस्रसार चक्र मणिपूर चक्र आहे. विठ्ठोबा म्हटल्याच्या नंतर नाभीवरती आघात पडतो आणि हृदयाकडे रक्तपुरवठा सगळ्यात जास्त प्रमाणात पाठवला जातो. ज्या व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका येतो, अटॅकचा प्रॉब्लेम येतो, त्याने पांडुरंगासारखं उभं राहायचं. दोन्ही पाय समान करायचे, कमरेवरती हात द्यायचे आणि जवळजवळ 9 मिनिट मोठ्याने विठ्ठोबा 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 असं म्हटल्याच्या नंतर नाभीवरती आघात पडतो. ठोबा म्हटल्याच्या नंतर हृदयाकडे रक्तपुरवठा सगळ्यात जास्त पाठवलं जातं. रक्तविश्रम प्रक्रिया छान होते आणि किती मोठा अटॅक असेल, हृदयविकार झटका असेल तर तो विठ्ठोबा म्हणण्यामध्ये, विठ्ठल म्हणण्यामध्ये 3 मिनिटांमध्ये नॉर्मल होतो. आपल्याला हॉस्पिटलला जाण्याची आवश्यकता पडत नाही. एवढी ताकद विठ्ठोबा भजनामध्ये आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणण्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या बॉडीमध्ये 72,000 नाड्या आहेत. त्या 72,000 नाड्यांना शुद्ध करण्याकरता त्याच्यात महत्वाच्या 3 नाड्या मांडल्या. गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षर आहेत, कारण 24 अक्षर 24 नाड्याला शुद्ध करतात. पुरुषाच्या बॉडीमध्ये 24 नाड्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आपल्या डाव्या बाजूला इडा, उजव्या साईडला पिंगला मधून वाहते ती सुषुम्ना, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी. राम म्हटल्याच्या नंतर सूर्यनाडी ऍक्टिव्ह होती. सूर्यनाडी जर ऍक्टिव्ह झाली तर तेजस्विता वाढते, प्रभाव वाढतो, बुद्धीची प्रगल्भता वाढते. राम म्हटल्याच्या सूर्यनाडी ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर सूर्यनाडी ऍक्टिव्ह होण्याकरता राम आवर्जून म्हटलं पाहिजे. म्हणून राम आम्ही वेळोवेळा गाऊ म्हणू, सगळ्या अष्टसंतांचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. राम म्हटल्याच्या नंतर सूर्यनाडी ऍक्टिव्ह होते. कृष्ण म्हटल्याच्या नंतर चंद्रनाडी ऍक्टिव्ह होते. राम म्हटल्याच्या नंतर सूर्यनाडी, कारण राम सूर्यवंशातून आहेत म्हणून सूर्यनाडी नाम उजवी नाडी नागफुडी. कृष्ण म्हटल्याच्या नंतर इडा नाडी, कारण कृष्ण हे कृष्ण चंद्रवंशातून आहेत म्हणून चंद्रनाडी कृष्ण म्हटल्याच्या नंतर ऍक्टिव्ह होते. आणि चंद्रनाडी ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर काय होऊ शकतं? तेजस्विता सूर्यनाडी देते, स्मरणशक्ती चंद्रनाडी देते, मांगल्यता चंद्रनाडी देते, शीतलता चंद्रनाडी देते. म्हणून मुलामध्ये शांतता अपेक्षित असेल, स्मरणशक्ती तेजस्वी बनवायची असेल, त्या मुलाला बुद्धिमान बनवायचं असेल तर त्यांना राम, कृष्ण आणि जसं राम म्हटल्याच्या नंतर सूर्यनाडी, कृष्ण म्हटल्याच्या नंतर चंद्रनाडी, हरी म्हटल्याच्या नंतर मध्यनाडी नाम सुषुम्ना नाडी ऍक्टिव्ह होते. म्हणजे वारकरी संप्रदायाचा जो महामंत्र आहे राम कृष्ण हरी, या म्हणण्यामध्ये सुद्धा योग प्रक्रियेतली तेजस्विता दडलेली आहे. म्हणून हजारो वर्षापासून रामकृष्ण हरी म्हणा हे सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलं. त्याच्यामागे ते ग्रेट सायन्स आहे. जो मुलगा चिडचिडेपणा करतो, अभ्यास करत नाही, आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं अभ्यास करत नाहीत, कृपया आपण सगळ्यांनी आवर्जून त्याला 5 मिनिटाचं, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट रामकृष्ण हरीचा जप त्या मुलाला जर करायला लावला तर काही दिवसामध्ये तुम्हाला जाणवेल तो मुलाची चिडचिडेपणा कमी झालाय, स्थिरता वाढत चालली, त्याची शांतता वाढत चालली, त्याची स्मरणशक्ती प्रगल्भ होत चालली, त्याचा अभ्यास छान होत चाललाय, त्याच्याकडे एक सात्विकता पाहायला मिळते, त्याच्याकडे एक तेजस्विता पाहायला मिळते. एवढी ती दिव्यता रामकृष्ण हरी म्हणण्यामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून आपल्या या भगवंताच्या अवच्छेदकाने मी आपले विचार ठेवत होतो. लोक देवाला मानायला तयार नाही. प्राणाचं चलनवलन भगवंत करतोय हे आपण पाहिलं. प्राणाचं चलनवलन, शरीराचं चलनवलन त्याचं करतोय. प्राण शब्दाच्या आमुच्या जीवीच्या जीवन नाम, शब्द माझा प्राण आहे, जगदुरुषी तुकोबराय सांगतायत. मग तो प्राण कसा आहे? त्याचं कारण आहे की जगदुरुषी तुकाराम महाराजांनी जसं त्या प्राणाचं चलनवलन भगवंत करतात. भगवंताने सृष्टीची निर्मिती केली म्हणजे मायेची निर्मिती. माया भगवंताच्या अधीन आणि मायेपासून पुढे
पंचमहाभूताची निर्मिती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाशाचा गुण शब्द आहे असं शास्त्राने सांगितलेलं आहे. शब्द गुणकम आकाशम असं न्यायशास्त्राने प्रतिपादन केलं. शब्द आकाशामध्ये, आकाश मायेमध्ये, माया परमात्म्यामध्ये आणि परमात्मा प्राणाचं चलनवलन करतोय. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात, आम्हा शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन नाम. शब्द आमचा प्राण आहे. जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतायत, विठाल 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 विठाल. शब्दाची परिशीलता अत्यंत गोड आहे. शब्दाची तेजस्वीता अत्यंत महत्वाची आहे. शब्दातली मार्मिकता अत्यंत महत्वाची असते. शब्दाला, एक एक शब्दाला किती किंमत आहे, एक एका अक्षराला किती किंमत आहे सांगू तुम्हाला. 2 मित्र लहानपणापासून मोठे झाले. शिक्षण त्यांचं बरोबर झालं. 12वी इंजिनिअरिंगचं शिक्षण बरोबर झालं. कंपनीत एकाच जॉबला, एकाच कंपनीमध्ये लागले. राहायला सुद्धा ते शेजारी त्यांनी रूम केलं. लग्न झालं आणि योगायोग असा झाला की त्या कंपनीमध्ये त्यांचं कार्य अत्यंत उत्कृष्ट होतं. अत्यंत खूप छान पद्धतीने ते कार्य पाहत होते. कंपनीने अचानक एक जणाला जबाबदारी दिली की तुला ताबडतोब आत्ता फ्लाईटनी अमुक ठिकाणी जावं लागेल. कंपनीच्या अवच्छेदकाने आपलं अत्यंत महत्वाचं काम आहे, तुला जावं लागेल. त्यांनी डिक्लेअर केलं. पण त्याच्या अगोदर काही तासापूर्वी सांगितलं होतं की तुम्हाला 5 दिवसाची कंपनी सुट्टी देते, तुम्ही कुठेही फिरायला जाऊ शकता. आणि 1 तासमध्ये लोटला आणि कंपनीने पुन्हा सांगितलं की अत्यंत एक काम अर्जंट आलंय की तुला जावं लागेल. त्यावेळेस त्याने आपल्या मित्राला सांगितलं, एक काम कर, आपल्या कंपनीला सुट्टी आहे, मी कामानिमित्त थोडंसं बाहेर चालू आहे, पण तू घरी जाऊन मी उद्या ताबडतोब येतो. तोपर्यंत तू माझ्या घरी जाऊन माझ्या पत्नीला सांग की तुम्ही आवरून ठेवायचं, आपल्याला काशीला जायचंय म्हटले. तो घरी आला. मित्राच्या रूमचा दरवाजा वाजवला. मित्राच्या पत्नीने दरवाजा उघडला आणि त्याने सांगितलं, तू माझी बायको, मी तुझा नवरा, काशीला जायचंय, लवकर आवरा. असं म्हटल्याच्या नंतर महाराज ती एवढी रागवली. तू माझी बायको, मी तुझा नवरा, काशीला जायचंय, लवकर आवरा. एवढ्या म्हटले माझ्या पतीला सांगतेच, एवढा त्यांचा विश्वास. आणि तो असा बोलतोय. दुसऱ्या दिवशी मित्र आल्याच्या नंतर पत्नीने सगळा विषय त्याच्या समोरती ठेवला. एवढा रागवला. बोलाव म्हटले, आला तो समोर, एवढा रागवला. तुला कळत नाही, आपण लहानपणापासून एकत्र होतो, एकाच ठिकाणी, एकाच कॉलेजमध्ये शिकलो, आणि तू माझा विश्वासघात केला. तू माझ्या पत्नीला स्वतःची पत्नी बोललास. तो म्हटलं, मी कधी बोललो? तो म्हटलं, काल. तिला विचारलं. ती म्हटले, हो. ते म्हटले, काल बोला नाही का, तू माझी बायको, मी तुझा नवरा, काशीला जायचंय, लवकर आवरा. तो म्हटला, शांत हो, मी असंच बोललो, पण घाई गडबडीमध्ये तुझ्या पत्नीने मधला एक शब्द ऐकला नाही. शब्दाला किती महत्व असतं ऐका. मधला एक शब्द तुझी पत्नी विसरली, तिने ऐकला नाही, आणि मग परिणाम हा गोंधळ झाला. ते म्हटलं, कोणता शब्द? तो म्हटला, मी हो असंच बोललो, फक्त त्याच्यामध्ये आणि ऍड करा. कोणता? आणि शब्द ऍड करा. तू माझी बायको, त्याच्यात फक्त आणि टाका. तू आणि माझी बायको, मी तुझा नवरा, मी आणि तुझा नवरा, काशीला जायचंय, लवकर आवरा. असं म्हटल्याबरोबर बसा म्हटला. चहा पत्नीला सांगितलं, चहा घेऊन ये म्हटला लगेच. एक आणि शब्द जर एवढा गोंधळ करू शकतो, तू माझी बायको, इथं फक्त आणि टाकलं तर तू आणि माझी बायको, मी तुझा नवरा, मी आणि तुझा नवरा, काशीला जायचं, तुम्ही आवरून ठेवा, असं सांगायचं होतं. एक आणि शब्द जर एवढा विशेष महत्व करतो. संत साहित्यामध्ये शब्दाला किंमत आहे. तुम्ही धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे, समवेता, युत्सवा, मामका, पांडवाश्चैव किंवा कुर्वत संजय, ओ संजय, हे जर आपण पाहिलं तिथं तरी खाली ओव्या माऊली सांगतात. तरी पुत्र स्नेही मोहितो, धृतराष्ट्राशे पुसतू, संजय सांगे मातो कुरुक्षेत्रीची, तरी त्या तरी शब्द वापरतात. हा श्लोक आहे, मागे जरी कुठं नाहीये. म्हणजे पहिलीच ओव्या आणि पहिलाच शब्द माऊली सांगतात तरी. अहो, तरी येण्याकरता व्याकरणाचा नियम आहे, येत देवर नित्य संबंध, मागे जरी पाहिजे ना. पण श्लोकावर डायरेक्ट मग माऊली असं बोलू शकत होते, पुत्र स्नेही मोहितू, पण तरी पुत्र स्नेही मोहितू असं का बोलले ज्ञानोबराय? त्या तरी शब्दाने अख्खं महाभारत जोडलेलं आहे. शब्दाची खुली लक्षामध्ये घ्या. तरी माऊलींना म्हणायचंय, धृतराष्ट्राकडे पाहिल्याच्या नंतर माऊलींना एवढं आश्चर्य वाटतंय की भरत सभेमध्ये कुलवधू असणाऱ्या द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न माझ्या दुष्ट दुर्योधन पुत्राने केला, हे धृतराष्ट्राला माहिती आहे, तरी पुत्र स्नेही मोहितू,
लक्षागृहामध्ये पांडवाला मारण्याचा जाळण्याचा प्रयत्न माझ्या दुष्ट दुर्योधन मुलाने नाम पुत्राने दुर्योधनाने केला. हे माहिती आहे धृतराष्ट्राला, तरी पुत्रस्नेही मोही तू स्वतःच्या हक्काचा अर्ध राज्य द्यायला पाहिजे, पण 5 गावं काय सुईच्या टोकावरती बसेल एवढी सुद्धा जमीन युद्धा वाचून देणार नाही. हे माझा दुष्ट दुर्योधन मुलगा बोलतोय, तरी पुत्रस्नेही मोही तू. मुलगा चांगला आहे, मुलगा भगवत भक्त आहे, तर वडील आनंदाने चालतील, आनंदाने नाचतील, गातील. पण मुलगा व्रात्य आहे हे कळाल्याच्या नंतर तरी शब्दातली ही खोली लक्षामध्ये काय तेजस्विता आहे तरी शब्दामध्ये. संतांच्या एका एका अक्षरात ती तेजस्विता दडलेली आहे. शब्द साच आणि मवाळ असतात. ऐका, बाणभट्टांच्या कादंबरीमध्ये प्रसंग असे की बाणभट्टाचं आयुष्य भानू मावळत चालला. सृष्टीची पहिली कादंबरी. बाणभट्टांचा तो कार्यकाल मावळत चालला. 2 मुलं होते. 2 मुलाला सांगितलं की मी आता देह ठेवतोय, पण माझी राहिलेली अर्धी कादंबरी तुम्हाला कंप्लीट करावी लागेल. मुलं म्हटले बाबा आम्ही कंप्लीट करू. मोठा मुलगा म्हणतोय हे कार्य मी करेल, लहान म्हणतोय हे कार्य मी करेल. वडील म्हटले मी परीक्षा घेतो. समोर एक वाळलेलं झाड होतं, खोड होतं. वडीलने सांगितलं त्या खोडाचं वर्णन करा. मोठ्या मुलाने खोडाचं वर्णन करताना सांगितलं शुष्कम काष्टम तिष्ठती आग्रे. शुष्कम म्हणजे वाळलेलं, काष्ट म्हणजे लाकूड, तिष्ठते म्हणजे दिसतंय, आग्रे समोर वाळलेलं लाकूड दिसतंय. कसं वाटलं ऐकायला तुम्हाला युवराजजी? कठोरच वाटलं नाही, कठोर शब्द आहेत. शुष्कम काष्टम तिष्ठती आग्रे. लहान्या मुलाला सांगितलं तू वर्णन कर. आता गंमत ऐका, शब्दातली माधुर्य लक्षामध्ये घ्या. त्या लहान मुलाने सांगितलं, आशय तोच ठेवला पण शब्द गोड वापरले. नीलस तरुवर विलसती पुरत. किती गोड वाटला ऐकायला. नीलसती तरुवर विलसती पुरत. नीलसत तरुवर झाड, वाळलेलं खोड, विलसती दिसतंय पुरत समोर. आशय तोच ठेवला पण शब्द किती गोड टाकले याकरता. म्हणून माऊली बोलले तसे साचा आणि मवाळ मितले आणि रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शब्दामध्ये बदल होतो. 2 पद्धतीने शब्द बदलतो. पहिला शब्द भीतीमध्ये बदलतो आणि दुसरा शब्द आनंदामध्ये बदलतो. आनंदामध्ये बदलतो. कोल्हापूरचे संस्थानिक महाराजे एक दिवस आपल्या घरी यावेत अशी सेनापतीची मनोमन इच्छा होती. रोज सांगायचं माझ्या घरी एक दिवस या, माझ्या घरी एक दिवस या. पण अचानक संध्याकाळच्या वेळेस फिरत असताना कोल्हापूरचे संस्थानिक महाराजे अचानक दारामध्ये राहिले, उभा राहिलेत. आतमध्ये पाहिल्याच्या नंतर सेनापतीला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, त्यांनी पत्नीला आवाज दिला किचन मध्ये. एवढा आनंद झाला, आनंदामध्ये शब्द कसा बदलतो एवढा आनंद झाला. त्यांनी सांगितलं राजापूरचा कोल्हा आलाय आथरंजी 17. काय म्हणायला पाहिजे होतं? कोल्हापूरचा राजा आलाय सतरंजी 18 असं म्हणायला पाहिजे होतं. पण ते काय आनंदाच्या भरात काय म्हटले? राजापूरचा कोल्हा आलाय आथरंजी 17. कशामुळे शब्दात बदल झाला? आनंदामुळे. जसा आनंदामुळे शब्दात बदल होतो, तसाच भीतीमध्ये सुद्धा शब्द बदलतो. गंगेच्या काठावरती एक गाव होतं. त्या गावामध्ये एक ब्राह्मण बुवा राहत होते. पाठे उठून स्नानाला जायचं, गावामध्ये मारुतीच्या मंदिरात पूजा करायची. एकदा भल्या पहाटे स्नानाला जात असताना एवढा मोठा भुजंग पाहिला, एवढा मोठा सर्प पाहिला, एवढा मोठा नाग पाहिला. घाबरले आणि गावाच्या दिशेने पळायला लागले. गावात आल्याच्या नंतर गावकरी विचारतायत का घाबरलायत, का पळतायत? त्यांनी सांगितलं काही नाही, रोजच्या नित्यप्रमाणे मी स्नानाला जात असताना एवढा मोठा सर्प पाहिला, एवढा मोठा भुजंग पाहिला आणि गंगा बगलात मारली. धोत्राच्या काठाकाठाने पळायला लागलो. काय म्हणायला पाहिजे होतं? गंगा बगलात मारली आणि धोत्राच्या काठाने पळायला लागलो. याच्याऐवजी काय म्हणायला पाहिजे होतं? धोतर बगलेत मारलं आणि गंगेच्या काठाने पळायला लागलो. भीतीमध्ये शब्द बदलतो. पिंपळगावचे एक शिंपी पूर्वीचा काळ शेजारच्या गावामध्ये गेले, कामानिमित्त गेले. संध्याकाळी यायला उशीर झाला. उशीर झाल्याच्या नंतर चोराने पकडलं. जसं चोराने पकडलं, हात पकडले, एवढे घाबरले आणि सांगायला लागले मी काय लांबचा नाही, मी शिंपळगावचा पिंपी. काय म्हणायला पाहिजे होतं त्यांनी? मी पिंपळगावचा शिंपी. पण शब्दामध्ये बदल झाला आणि मी शिंपळगावचा पिंपी म्हणायला लागले. पिंपळगावचा शिंपी म्हणायला पाहिजे. जगदृश्य तुकोबराय म्हटले माझा शब्द कशानेच बदलत नाही. माझा शब्द भीतीमध्ये बदलत नाही. माझा शब्द तो भगवत साक्षात्कारातून बाहेर आलेला आहे. त्या दिव्यतेने तो शब्द आलेला आहे. तो माझ्या जीवाचं जीवन आहे. एवढंच नाही, त्या शब्दाने आम्ही त्या अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा गौरव करू. आम्हाला ज्यावेळेस भगवंताची सेवा करायची, ज्यावेळेस भगवंताची पूजा करायची, आम्ही त्या
शब्दानेच त्या देवाची पूजा करू, त्या शब्दानेच त्या देवाचा गौरव करू, त्या शब्दानेच भगवंताची आराधना करू, कारण देव आणि शब्द याच्यात भिन्नता नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, 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 शब्दाची गौरव पूजा करू, शब्दाची गौरव श्री संत तुकाराम महाराज. शब्दाने आम्ही त्या देवाचा गौरव करू असं बोलतायत. शब्दाने आम्ही त्या भगवंताची पूजा करू, आराधना करू, उपासना करू, भक्ती करू असं जगद्गुरु श्री तुकोबराय सांगताय. तुका म्हणे पहा शब्देची हा देव. शब्द आणि देव याच्यामध्ये कोणते भेद नाहीये. कारण मी अगोदर सांगितलं, परमात्म्यापासून माया, मायापासून पंचमहाभूताची निर्मिती, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. शब्द हा आकाशाचा गुण आहे. शब्द आकाशामध्ये, आकाश मायेमध्ये, माया परमात्म्यामध्ये, शब्द सुद्धा परमात्म्यामध्ये. आणि म्हणून तुका म्हणे पहा शब्देची हा देव. तो शब्द देव आहे. देव समजून शब्दाची जर आराधना केली तर काय दिव्यता होऊ शकते. आपण पारायण, आपल्याकडे पारायण पद्धती आहे. ग्रंथाचं पारायण करावं. का पारायण करायचं? कारण नारायणापर्यंत घेऊन जाण्याची ताकद पारायणामध्ये आहे. संतांपर्यंत घेऊन जाण्याची ताकद ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याकडे पारायण पद्धती आली. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दातली तेजस्विता काय आहे. माऊली बोलतायत, वेदापासून आतापर्यंत शब्द फलीभूत झालाय, उदाहरण नाही पाहायला मिळत. पण माझ्या गुरूंनी माझ्या वाणीवर अशी ताकद दिली की माझा शब्द तुम्हाला त्या दिव्य स्थितीपर्यंत घेऊन जाऊ शकतो. एवढी तेजस्विता माझ्या गुरूंनी मला प्रदत्त केली. शब्द तरी नायकीचे फळले अक्षरांची वार्ता. शब्दाच्या राणी हिंडता नायकीचे फळले अक्षरांची वार्ता. ते वाचाची केली कल्पलता विवेकावरी. एवढ्या तेजस्वितेने ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानेश्वरीचं पारायण जर आपण केलं तर ती दिव्यता, तेजस्विता प्राप्त होते. अक्षय महाराज खूप छान गोड गातायत. अक्षय महाराज पंढरपूरमध्ये राहतात. पंढरपूरमध्ये पूर्वी एक वैद्य राहत होते. त्यांना अशा काही सिद्धी प्राप्त होत्या की त्यांनी, कोणी काकडे साहेब कोणी आलं त्यांना विचारलं, ते फक्त ज्ञानेश्वरीचं पान ओपन करायची. जी ओवी येईल त्या ओवीमध्ये त्यांच्या रोगाचं निर्मूलन औषध सांगून ठेवलेलं असायचं. काय उपाय आहे तो त्या ओवीमध्ये असायचा. एवढी त्यांना ती शब्दता, त्या शब्द अक्षराची, त्या शब्दाची साधना केल्याच्या नंतर सिद्धी प्राप्त झाली होती. एक दिवस त्यांच्याकडे एक सत्पुरुष आले आणि सांगितलं, माझं डोकं फार दुखतं, माझं डोकं फार दुखतंय, मला तुम्ही काही औषध द्या. त्यांनी एक औषध त्यांना दिलं. 2 महिन्याचा कार्यकाल गेल्याच्या नंतर ते वापस आले आणि म्हटले, तुमच्या औषधाने माझ्यामध्ये काहीच फरक झाला नाही, माझा रोग नीट झाला नाही. ते म्हटले, असं होणार नाही,
ज्ञानेश्वरीची आराधना करतोय मी. आतापर्यंत ज्ञानेश्वरीची सेवा करताना एकही पेशंट नीट झालं नाही असं नाही म्हटले तुम्ही. 100% काहीतरी अडचण आली असेल. काय अडचण असावी? म्हणून त्यांनी आतमध्ये गेले आणि ज्ञानेश्वरी खोलली. जसं उघडल्या गेली समोर ओवी आली होती. पहिलं अश्वत्थामा पाही. ही ओवीचा एक संदर्भ वाचला. ऐका, लक्षात आलं की बाहेर बसलेले दुसरे तिसरे कोणी नसून अश्वत्थामा आलेले आहेत. बाहेर आल्याच्या नंतर पाहिलं तर अश्वत्थामा छोटे होत 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 गुप्त होऊन गेले. त्यांच्या लक्षात आलं की अश्वत्थामाचं डोकं दुखतं आणि ते वैद्याकडे औषध घ्यायला येतात. म्हणजे माझ्याकडे कोणी दुसरं तिसरं आलं नसून साक्षात अश्वत्थामा आले होते. ही ज्ञानेश्वरीची उपासना केल्याच्या नंतर ही ताकद आपल्याला पाहायला मिळते. ज्या परंपरेमधून मी अध्ययन केलं ते अद्वैत वेदांत भास्कर गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी, ज्ञानेश्वर आश्रम संस्था डोंगरगण अहिल्यानगर, महाराजांच्या बहीण आहेत. अक्षरशः 78 वर्ष वय. एकही अक्षर आणि एका शाळेचा कोणताच वर्ग नाही शिकलेली ती बाई. अनेक दिवस माऊली माऊली म्हणून ज्ञानेश्वरीवरती बोट फिरवलं. आज ती बाई अस्खलित ज्ञानेश्वरीचं पारायण माईक वरती करते. ही ताकद ज्ञानेश्वरीच्या त्या शब्दातली आहे, त्या अक्षरातली आहे. अन्य पेपर वाचायला दिलाय, वृत्तपत्र वाचायला दिलं तर ते वाचता येत नाही, पण ज्ञानेश्वरी समोर आले की अक्षर वाचता येतात. आजही आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये अत्यंत अनेक अंध व्यक्ती आहेत, ते ज्ञानेश्वरी वाचतात. ज्ञानेश्वरीवरती जर माऊली माऊली म्हणून जर बोट फिरवलं, त्याच्या शब्दात एवढी ताकद आहे का ते शब्द तुम्हाला आपले करून घेतात आणि विश्वाच्या त्या अधिकारावरती आरूढ करतात. म्हणून आम्हाला ज्यावेळेस पांडुरंगाची आराधना करायची, आम्हाला ज्यावेळेस पांडुरंगाची सेवा करायची, जगद्गुरु तुकोबराय म्हटले आम्ही ते शब्दाच्याच माध्यमातून करू. जगद्गुरु तुकोबराय बोलले आम्ही ती त्या शब्दाच्या माध्यमातूनच त्या भगवंताचा गौरव करू. पूजा करू शब्दाची गौरव पूजा करू शब्दाची गौरव पूजा करू शब्दाची अमूच्या जीवाचे जीवन शब्दाची अमूच्या जीवाचे जीवन शब्दाची अमूच्या जीवाचे जीवन जीवाचे जीवन विठोबा रखुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार बार कुमाई बार कुमाई बार कुमार
आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. समग्र अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी शब्दाला तेजस्विता भगवत साक्षात्कारता प्रतिपादित केली. रत्नाची उपमा देऊन शब्दातली ती दिव्यता जगाच्या समोर ती ठेवली. मानवी जीवन व्यवस्थित पद्धतीने जायचं असेल तर शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. मानवी जीवनाचा उत्कर्ष शब्दाच्याच माध्यमातून होतो. मानवी जीवनातली तेजस्विता शब्दाच्याच माध्यमातून होते. मानवी जीवनातला तो मांगल्याचा ठेवा शब्दाच्याच माध्यमातून होतो. एका मनाची दोन मनं शब्दाच्याच माध्यमातून, एका घराची दोन घरं शब्दाच्याच माध्यमातून, एका गावाची दोन गावं शब्दाच्याच माध्यमातून. म्हणून शब्द हा अत्यंत महत्त्वाचा आहे. संतांनी आपल्या शब्दाचं शास्त्रामध्ये रूपांतरित करून जगाच्या समोर दिव्य शब्द दिला. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा गोड संदेश जगद्गुरु श्री तुकोबरांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ते ठेवला. आपण भाग्यशाली आहोत. संत परंपरेने आपला महाराष्ट्र पुलकित आहे. 21व्या शतकामध्ये संत विचारधारा मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा हे वर्ष 750वा जन्मोत्सव म्हणून समग्र महाराष्ट्राने साजरं केलं. आणि 22 किलो चांदीचा सोन्याचा कळस आळंदीच्या मंदिराच्या माऊलींच्या समाधी मंदिराच्या शिखरावरती बसवण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. 21व्या शतकामध्ये जेवढं मेडिसिन महत्त्वाचं आहे तेवढंच मेडिटेशन पण महत्त्वाचं आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. 21वं शतक विज्ञानाचे कास धरून आपण पुढे चाललोय. याचे अनेक धोके सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मी मराठीच्या माध्यमातून तमाम सगळ्या मानवजातीला बांधवांना आव्हान करील की रील्सचं जीवन जगू नका, रिअलचं जीवन जगा. आपलं जीवन उत्कर्षित होईल. अनेक संकट आपल्या जीवनामध्ये येतील, येऊ द्या. भगवंताला प्रार्थना करा, देवा तुझी इच्छाने मी पोत्यावरती झोपावं, मी आनंदाने झोपायला तयार आहे. आणि तुझी इच्छाने मी 1 कोटीच्या बंगल्यामध्ये राहावं, मी आनंदाने राहायला तयार आहे. पण देवा मी तुला विसरणार नाही. मी सगळं कार्य करत असताना मी तुझं ध्यान मनन चिंतन नक्की करेल. आपला संस्कृती श्रेष्ठ आहे तिला सांभाळा. आपला धर्म ग्रेट आहे त्याला सांभाळा. आपली परंपरा श्रेष्ठ आहे तिला सांभाळा. सण उत्सव हे अत्यंत सायंटिफिक आहेत, त्याला अत्यंत वैज्ञानिक अधिष्ठान आहेत. त्याची ती तेजस्विता सांभाळा. सणांचे उत्सवाचे विडंबन करू नका. मानवी जीवन गोड लाभलंय. चलता चलता आपल्याला जायचंय. क्षणात आपण या सृष्टीतून कधी नष्ट होऊ सांगता येणार नाही. म्हणून सगळ्यांशी प्रेमाने राहायचे, सगळ्यांशी आनंदाने राहायचे. समोरून एखादी व्यक्ती आपल्याला शिव्या देते ना तरी हात जोडून आपण म्हटलं पाहिजे, अरे वा छान शिव्या द्यायला लागला, कुठं शिकलास? असं म्हणता ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी आपल्याला संत साहित्यातली ही तेजस्विता लक्षात येईल. त्या शब्दातली तेजस्विता लक्षात येईल. जग तुमची अवहेलना करेल पण तुम्ही तुमच्या पुरुषार्थावरती आरूढ असाल, तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वावरती आरूढ असाल तर जग एक दिवस तुम्हाला सलाम केल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद मानवी जीवनाच्या दिव्यतेमध्ये आहे. आणि म्हणून आई वडिलांना जीव लावला पाहिजे. जे आपण सोडतो ते वृक्ष घेतात आणि वृक्ष जे सोडतात ते आपण घेतो. म्हणून झाडं लावत चला, पर्यावरण सांभाळत चला, मानवी जीवनातली नाती सांभाळत चला. आनंदाने राहा, प्रसन्नतेने राहा. मानवी जीवन आनंदी आहे, प्रसन्न आहे. चुकीच्या दुष्कृत्याला जवळ केलं तर नक्कीच अधोगतीला जाईल. आणि सत्कर्माला जवळ केलं तर तुमचा गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आपल्यासारखेच उत्कर्षापर्यंत गेले. मानवी जीवनाची तेजस्विता सांभाळी. आणि म्हणून ज्ञान श्रेष्ठ आहे. नाही ज्ञानेने सदृशम पवित्र मेह विद्यते. देर इज नथिंग प्युअर दॅन नॉलेज. ते ज्ञानाला समर्पित व्हा. ज्ञान ग्रंथामध्ये आहे आणि ग्रंथामध्ये शब्द आहेत. पर्यायाने शब्दाला शरण जा. कोणाच्याही शब्दाला शरण जायचं नाही, देवाच्या आणि संतांच्याच शब्दाला शरण जायचंय. मानवी जीवनाच्या मानसिक आरोग्याची जडणघडण व्यवस्थित राहावं. संत विचार त्यांच्यापर्यंत जावेत. माणसातलं प्रेम वृद्धिंगत व्हावं, माणसातलं प्रेम वाढावं, नाती वाढावेत, माणुसकी वाढावी. या उच्छेदकाने सन मराठीने अनेक दिवसापासून हा उपक्रम हातामध्ये घेतला आणि कीर्तन परंपरा आत्मसात केली. या दिव्य संतांच्या विचाराला जनसामान्यापर्यंत घेऊन जाण्याचं महान कार्य आज जर कोण करत असेल तर सन मराठी आपला चॅनल खूप सुंदर पद्धतीने करतो, खूप छान पद्धतीने करतो आणि तो समाजापर्यंत हे विचार घेऊन जातो. सलाम आहे माझ्या या सगळ्या टीमला की एवढ्या गोड पद्धतीने हे सगळे कार्य पाहतात. अचकट किचकट युवा पिढीला दाखवण्यापेक्षा
हे चांगले विचार, संतांचे विचार देणाऱ्या व्यासपीठाला तुम्ही एवढं मोठं स्थान देतायत, हे खरंच स्तुत्य उपक्रम आहे. आणि हा उपक्रम विश्वविख्यात व्हावा. अनेक राष्ट्रामध्ये हा चॅनल पाहिला जातो आणि नक्कीच गौरव व्हावा. सगळे चॅनल छान आहेत, त्याच्यामध्ये सन मराठी नक्कीच उत्कृष्ट आहे, कारण ते कीर्तन दाखवतात, कीर्तनाचा प्रचार प्रसार करतात, संतांच्या विचाराचा प्रचार प्रसार करतात. म्हणून मनस्वी अभिवादन करतो. मानवी जीवन आनंदी आहे, आनंदी राहूयात, तेजस्विता सांभाळ्यात, एवढीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कोरे वेळे वाकोडे उत्तरे, अपराध महाराज तुम्ही सिद्ध. हा नाही विचारेला अधिकार म्या फुला, अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सब संतन की जय.